जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना सरकारचं शिष्टमंडळ भेटणार। सकाळी 11 वाजता शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार। सरकार जरांगे यांच्याकडे अधिकचा वेळ मागणार। गोदावरी काठच्या 123 गावातील मराठा नागरिकांसोबत जरांगे पाटलांची बैठकीनंतर 4 वाजता बदनापूरमध्ये जरांगे यांची संवाद सभा। परभणीच्या सेलूमध्ये उद्या जरांगे पाटील यांची सभेची जय्यत तयारी सुरू। पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मुस्लिम समाजानं स्वीकारली। राज्यभरामध्ये आज भाजपचं आंदोलन। उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याच्या निषेधात तीव्र आंदोलन करणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। केंद्र सरकार पुढील आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत। काही अटी शर्तींवर कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता। महाराष्ट्रात देखील कोरोनाचा धोका वाढला। आतापर्यंत रुग्णसंख्या 45 वर। देशभरामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं। कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ। आरोग्य विभागाकडून राज्यामध्ये दक्षतेचं आवाहन, तर नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला। नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क। नाशिकमध्ये रुग्णालयांमध्ये 400 बेड सज्ज। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। सिंधुदुर्गमध्ये सापडला JN1चा रुग्ण। राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। साताऱ्यातील कटापूर पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण। रणजित नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्याकडून निमंत्रण। पुणे विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन मोदींसाठी थांबलं। 1 जानेवारीला उद्घाटन झालं नाही तर तीव्र आंदोलन करणार। काँग्रेसचे मोहन जोशी यांचा इशारा। दिशा साल्यान प्रकरणामध्ये SIT दिशाच्या मालवणीतील घराची पाहणी करणार। दिशाच्या वाढदिवशी असणाऱ्या सर्वांचीच पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी होणार। सलीम कुत्तासोबतच बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचाच। सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर। बडगुजर यांची आज पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता। दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न। सहकारी संघामार्फत खरेदी झालेल्या गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान देणार। विखे पाटलांची घोषणा। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित। मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल। मंत्री उदय सामंत यांची माहिती। पुण्याच्या वेल्ह्यामध्ये आगामी निवडणुकांसाठी मनसेकडून तयारी सुरू। वेल्हा विभागाध्यक्षपदी आकाश खोपडे यांची नेमणूक। बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यास मनसेकडून सुरुवात। गडचिरोलीच्या धानोरामधील सोड्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा। 106 विद्यार्थी आजारी। ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पुण्याच्या मुठा नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य। ड्रेनेज आणि हॉस्पिटलमधील दूषित पाणी नदीमध्ये सोडण्यात आल्यानं नदीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नाशिकच्या मालेगावातील सवंदगावच्या खंडेराव यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल। नाशिक जळगावसह इतरही ठिकाणांवरून कुस्तीपटूंनी हजेरी लावली। धुळ्यातील तांडा कुंडाणे गावामध्ये जयराम भाया यात्रा उत्सव। यात्रेमध्ये बैलगाड्यांची मिरवणूक। नागरिकांमध्ये मोठा उत्साह। बदलापूरमध्ये उद्यापासून रंगणार आगरी महोत्सव। प्रसिद्ध गायक नेहा कक्कड आणि अवधूत गुप्ते हजेरी लावणार। पुण्याच्या खानापूर गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं ग्रामस्थांकडून स्वागत। यात्रेमध्ये नागरिकांना लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये हलगी वादकांना सुगीचे दिवस। जत्रा, लग्न समारंभ आणि इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हलगी वादकांना मागणी। बदलापूरमध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन। जळगाव जिल्ह्यामध्ये व्हॉलीबॉल संघाची स्पर्धेसाठी जय्यत तयारी। पुण्यामध्ये काल यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी किमान तापमानाची नोंद। पाषाण भागामध्ये 10.4 तर शिवाजीनगर भागामध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। थंडी वाढल्यानं नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय। वाशिम जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट। काल जिल्ह्यामध्ये 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील थंडीचा कडाका वाढला। जिल्ह्यामध्ये तापमान 15 अंशांवर। गारवा वाढल्यानं रब्बी पिकांना फायदा होणार। जळगावच्या कृषी महोत्सवामध्ये लाल केळी ठरतेय शेतकऱ्यांचं आकर्षण। उत्पन्न वाढीसाठी आणि ठोस हमीभावासाठी लाल केळी हा उत्तम पर्याय। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सौर पंपाकडे कौल। अनियमित वीज पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सौर पंप बसवले। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याची आवक। जास्त उत्पादनामुळे पांढऱ्या कांद्याच्या दरातही घसरण।
नंदुरबार जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीला वेग. कांदा लागवडीच्या काळामध्ये दिवसा विद्युत पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या आंबेगावमध्ये रब्बी हंगामातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात. ठिबक सिंचनाचा वापर करत कांदा लागवड केल्यानं पाण्याची देखील बचत होणार. नांदेडच्या मुदखेड मुगट परिसरामध्ये रस्त्यावरील धुळीनं केळी उत्पादक शेतकरी त्रस्त. 3 महिन्यांपासून रस्त्याचं काम सुरू असल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर, परंतु पीक कर्ज पूर्णपणे माफ नाही. राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं पीक कर्ज पूर्णपणे माफ करावं, शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये पोषण आहाराला अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका. 14 दिवसांपासून लहान मुलं पोषण आहारापासून वंचित. नागपूर सुरत महामार्गाचं काम अद्यापही अपूर्णच. 2024 पर्यंत कामासाठी मुदतवाढ. जवळपास 14 किलोमीटर अंतर अपूर्ण राहिल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय. धुळे जिल्ह्यामध्ये दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी. रात्री वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांना रात्रपाळीनं शेतीला पाणी देण्याची वेळ. जळगावातील पारोळ्यामध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या. डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या रांगा. 5 ते 6 तिकीट खिडक्या असून देखील एकच खिडकी तिकिटांसाठी उपलब्ध. प्रवाशांची मोठी अडचण. कल्याणच्या पश्चिम भागामध्ये रिक्षामध्ये विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षा चालकाकडून महिलेला परत. रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक. बेलापूर किल्ला ते उरण हायवे दरम्यान भुयारी मार्ग बनवण्याची मागणी. आमदार मंदा म्हात्रे यांच्या अधिवेशनामध्ये आग्रही मागणी. नवी मुंबई मेट्रोमध्ये महिन्याभरात 4 लाख प्रवाशांचा प्रवास. मेट्रोला 1 कोटी रुपयांचं उत्पन्न. मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर. नवी मुंबईमध्ये सुक्या मासळीच्या दरामध्ये देखील वाढ. थंडीमध्ये सुक्या मासळीची आवक घटल्यानं दरवाढ. बोंबील करंदीचे दरही 600 पार. 8 वर्षापासून रखडलेलं फेरीवाला धोरणाला गती मिळणार. फेरीवाला धोरण निश्चितीसाठी टाउन व्हेंडिंग कमिटीची निवडणूक घेणार. फेरीवाला मतदार यादीवर हरकती सूचना घेऊन यादी राज्य कामगार आयुक्तांकडे पाठवणार. एसआरए प्रकल्पातील सदनिका 5 वर्षांमध्ये विकता येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदील. मुंबईतील जवळपास 2.5 लाख झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा. पुण्याच्या आंबेगावमधील गाडवेवाडी गावामध्ये शेतीपंपाचं रोहित्र चोरीला. विद्युत पुरवठा बंद पडल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा. रोहित्र बसवण्याची मागणी. उल्हासनगरमध्ये थुंकण्याच्या रागातून 2 गटात हाणामारी. मारहाणीमध्ये तरुणाची सोन्याची चेन चोरीला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये 14व्या मजल्यावरून कोसळलेली मुलगी सुरक्षित. देवताली त्याला कोण मारी. सखीराचा हाताला मात्र किरकोळ दुखापत. चिपळूण कराड रेल्वे मार्गाचा खर्च 3000 कोटींच्याही वर. सरकार मोठ्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत. 11 वर्षांपूर्वी मंजूर झालेला प्रकल्प अद्यापही रखडलेला. गुजरातचे वाघ महाराष्ट्रामध्ये डरकाळी फोडणार. गुजरातहून वाघांची जोडी आणण्याचं छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्रयत्न. 250 कोटी रुपये खर्च करून सफारी पार्क उभारण्याचं काम सुरू.